मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। जेव्हा जेव्हा मराठी भाषेचा प्रश्न केंद्र सरकारमध्ये मांडण्यात आला त्या प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी करण्यात येत होती। अखेर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये घोषित होऊ शकतात आणि या पार्श्वभूमीवर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा, प्रत्येक मराठी माणूस खुश होईल अशी ही बातमी आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला याचा अर्थच असा आहे की मराठी ही ओरिजिनल भाषा आहे। मराठी भाषा ही इतर कुठल्याही भाषेतून निर्माण झालेली नसून ती एक अभिजात भाषा आहे, स्वयंस्फूर्त स्वयंभू भाषा आहे आणि या भाषेला गेल्या कित्येक दशकांचा शतकांचा इतिहास आहे। मराठीसह 5 भाषांना केंद्राकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्याचे मराठी साहित्य वर्तुळामध्ये नेमके काय पडसाद उमटतात, या निर्णयाच्या टायमिंग विषयी राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया उमटतात, या सगळ्यावर आमचं लक्ष असणार आहे। या निर्णयाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, काय अपडेट्स आहेत? मोठा निर्णय महाराष्ट्रासाठी। गेल्या 2013 साली या संदर्भात पठारे समितीने अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता आणि या संदर्भात सातत्याने कोणतेही सरकार असो यासाठी प्रयत्नशील होतं आणि अखेर आज या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय गृह मंत्रालयाने 2005 साली सांस्कृतिक मंत्रालय याचे अधिकार दिले होते आणि ज्या भाषेचा साधारण 1,500 ते 2,000 वर्ष जुना असा इतिहास आहे, त्याचं प्राचीन साहित्य आहे, त्या भाषिकांना मौल्यवान वारसा आहे, अशा भाषांना अशा पद्धतीचा दर्जा देण्यात येत होता। आतापर्यंत या अगोदर 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता। त्याच्यामध्ये तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया यांचा समावेश होता। मात्र आज केंद्र सरकारने त्याच्यामध्ये आणखी 5 भाषांचा समावेश केला आहे। त्यामध्ये आपली मराठी भाषा जी आहे त्याच्यासह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 5 भाषांना हा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर सातत्यानं प्रयत्न सुरू होते मराठी भाषेला अभिजात दर्जात्मक संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती। 2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला। मराठी 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 आणि मराठी अशा मराठी उच्चार बदलत गेला असं अहवालात म्हटलं होतं। म्हणजे सुरुवातीला मराठी असा जो उच्चार दिला जात होता तीच आपली निश्चितपणे शिवाजी तुमच्याकडे आम्ही येतोच, मात्र सध्या आपल्यापर्यंत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया येते। बघूया ते काय म्हणतात। आप सब जानते हैं कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने हमेशा भारतीय भाषाओं पर बहुत बड़ा एक ध्यान दिया है, बहुत बड़ा फोकस दिया है। ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी and the NDA government have always been focused on developing the Indian languages। अपनी भाषा में हम गर्व करें और अपनी भाषा में एजुकेशन हो, अपनी भाषा में बातचीत में डेली में लाएं। हर तरीके से अपनी भाषाओं को, चाहे वो तमिल हो, चाहे तेलुगु हो, चाहे मलयालम, चाहे भोजपुरी, चाहे मैथिली, चाहे उड़िया, असमीज, गुजराती, मराठी, पंजाबी, कोई भी भाषा हो, अपनी भाषा में हम गर्व करें एंड बी very aware of what our rich heritage was, what our culture was, and how do we bring that same जो हमारे कल्चर की समृद्धि, उस कल्चर की समृद्धि को आज कैसे लाए, इस पे आज बहुत बड़ा फैसला लिया गया है। 5 लैंग्वेजेस को क्लासिकल लैंग्वेजेस के लिए अप्रूव किया गया है। 5 लैंग्वेजेस मराठी, पाली, प्राकृत, असमीज और बंगाली, इन 5 लैंग्वेजेस को क्लासिकल लैंग्वेजेस का दर्जा दिया गया है। एंड देयर इज अ वेरी important linguistic experts committee, very